नमस्कार. आवाज येतोय का माझा? आवाज येत असेल तर तसं सांगा. टाईम झालाय, आपण लगेचच आपल्या विषयाला सुरुवात करणार आहोत. आवाज येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय द्या प्लीज. आवाज येत असेल तर रिप्लाय द्या कमेंट बॉक्समध्ये प्लीज. नमस्कार. मी प्राध्यापक अशोक वंजारे, संचालक गगन भरारी अकॅडमी, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे. आजचा संवाद स्पर्धा परीक्षामधील संधी आणि हा संवाद घडवून आणण्याचं जो योग आला ते आमचे मित्र, बेधडक महाराष्ट्र पेजचे संस्थापक अध्यक्ष, कवी, लेखक, चित्रपटाचे गीतकार आदरणीय अरुणजी वाळुंजसाहेब यांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे मित्र, हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कैलासभाऊ दुधाळे यांचाही मी आभार व्यक्त करतो. वेळ झालेला आहे, आपण लगेचच आपल्या विषयाला सुरुवात करणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे, आजचा संवाद आहे स्पर्धा परीक्षामधील संधी. तर मी अधिकचा वेळ न घेता लगेचच आपण आपल्या विषयाला सुरुवात करतोय. तर मित्रांनो, बघा, असं म्हटलं जातं, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि समृद्ध संत परंपरेचा वारसा हा महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा आहे. मग यामध्ये संत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबराय, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज या सर्व संतांनी या ठिकाणी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपलेला आहे. मग त्यामध्ये संतांनी सुद्धा त्या ठिकाणी या अभ्यासाचं महत्त्व विशद केलं आहे. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबराय म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यासा तुका म्हणे. म्हणजे त्यावेळेला सुद्धा जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबरायांनी त्या ठिकाणी अभ्यासाचं किंवा शिक्षणाचं महत्त्व विशद केलं आहे. अलीकडच्या काळामध्ये जर आम्ही विचार केला तर महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे सुद्धा महान साहित्यिक, समाजसुधारक त्या ठिकाणी शिक्षणाचं महत्त्व विशद करतात. आणि जर आम्ही विचार केला तर आमचे संत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबराय यांच्या गाथा आणि छत्रपती शिवराय यांचं शिवचरित्र यांचा जगभर जोरदार अभ्यास सुरू आहे. आज युरोपियन राष्ट्रांची अशी धारणा आहे की जर जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबराय आणि छत्रपती शिवरायांसारखे युगप्रवर्तक, द्रष्टे, योद्धा आमच्या युरोपियन कंट्रीजमध्ये, युरोपियन राष्ट्रामध्ये जर जन्माला आले असते तर आम्हाला आमच्या मुलांना हरक्युलस, सुपरमॅन, स्पायडरमॅन यासारख्या काल्पनिक कथा कधी सांगायला लागल्या नसत्या. इतकं ग्रेट चरित्र, इतकं ग्रेट काम या व्यक्तींचं आहे, महापुरुषांचं आहे. सर्वांना मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि आपल्या विषयाला मी लगेचच या ठिकाणी सुरुवात करणार आहे. तर आपला विषय आहे, आजचा संवाद आहे स्पर्धा परीक्षेमधील संधी. तर यामध्ये असं म्हटलं जातं, बघा, जग सुंदर आहे, जीवन अनमोल आहे, अशा या सुंदर जगात जगायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा रूपी ज्ञानाची शिदोरी आपल्याजवळ असणं गरजेचं असतं. आवाज येतोय माझा सर्वांना? ओके, थोडा व्यत्यय आला होता, टेक्निकल प्रॉब्लेम. ओके, चला, हरकत नाही. तर स्पर्धा परीक्षा हा आयुष्याचा राजमार्ग आहे असं म्हटलं जातं. यामध्ये आपण खडतर मेहनत, चिकाटी, सातत्य, संयम, जिद्द या सर्व गोष्टी जर आपण पूर्ण केल्या आयुष्यामध्ये तर आपण निश्चितपणाने त्या ठिकाणी सर्व स्पर्धा परीक्षांना सामोरं जाऊ शकतो.
आणि भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये हा जो राज्यकारभार आहे ही नोकरशाही चालवत असते, प्रशासन चालवत असते. दर 5 वर्षांनी सत्ता केंद्र बदलतं आणि या सत्ता केंद्रांना त्यांना सल्ला देणं, मार्गदर्शन करणं, नियमांची अंमलबजावणी करून घेण्याचं कार्य हे त्या ठिकाणी प्रशासन करत असतं, नोकरशाही करत असते. मग नोकरशाहीमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश करणं गरजेचं असतं. मग हा प्रवेश कसा करायचा हे सगळ्यात महत्त्वाचं. तर आपण स्पर्धा परीक्षा देऊनच यामध्ये प्रवेश करू शकतो. मग तुम्हाला खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षा ज्या वेळेला तुम्ही तयारी करत असता, मग क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षा, त्यामध्ये तुम्हाला आवश्यकता असते ती त्या ठिकाणी अभ्यास करून त्यामध्ये प्रवेश करण्याची. आता बऱ्याच वेळेला विद्यार्थी म्हणतात कॉम्पिटिशन मोठं असतं, जागा कमी असतात, लाखोच्या संख्येने विद्यार्थी असतात, मग आम्ही त्यामध्ये प्रवेश कसा करायचा. तर माझं सर्व मित्रांना सांगणं आहे की आपल्याला एका जागेसाठी संघर्ष करायचा असतो. मग आपण एक जागा मिळवण्यासाठी त्या ठिकाणी आपला प्रयत्न असला पाहिजे. कॉम्पिटिशन किती याकडे न बघता आपण एका जागेसाठी प्रयत्न करून त्या ठिकाणी आपण प्रवेश केला पाहिजे आणि आपण या प्रशासनाचा एक अविभाज्य घटक झालं पाहिजे. लोकांची सेवा आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. आज आपण सर्वत्र बघतोय करोनासारखं महाभयानक संकट संपूर्ण जगावरती आणि या करोनाने संपूर्ण जगाला हैराण केलंय. या अगोदर पहिली लाट आली, दुसरी लाट आली, आता तिसरी लाट येण्याचा संभव आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनाच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की पहिल्यांदा जी करोनाची लाट आली होती त्यामध्ये धोका अधिक होता. आपल्याला त्या संदर्भामध्ये काही ध्येयधोरणं माहिती नव्हती, त्यामुळे यापासून कसं वाचायचं हे आपल्याला माहीत नव्हतं. परंतु आता दुसऱ्या लाटेमधून आपण बरंचसं काही शिकलेलो आहोत. यामध्ये आपल्याला त्याच्या उपाययोजना समजल्यात, त्यामध्ये लस आलेली आहे मार्केटमध्ये आणि बऱ्याचशा गोष्टी शासन आपल्याला त्या ठिकाणी गाईडलाईन देत आहे. त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्या माध्यमातून समजत आहेत. त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे, शासनाच्या गाईडलाईनचं पालन केलं पाहिजे आणि आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात, बाहेर न फिरता आहे त्या ठिकाणी बसून आपण स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे. आता मी सांगत होतो आपण प्रशासनाचा एक अविभाज्य घटक झालं पाहिजे. मग ज्या वेळेला तुम्ही प्रशासनाचा अविभाज्य घटक होता त्यामध्ये क्लास 4 पासून क्लास 1 पर्यंत तुम्ही ज्या वेळेला सिस्टममध्ये जाता त्यावेळेला तुम्हाला मान, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्राप्त होत असतात आणि आर्थिक स्थैर्य त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. मग यामध्ये तुम्ही म्हणाल आर्थिक स्थैर्य कसं प्राप्त होतं, तर यामध्ये बरेचसे विद्यार्थी हे संघर्ष करून त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. आईवडिलांची अपेक्षा असते माझा मुलगा मुलगी त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी झाले पाहिजेत, प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झाले पाहिजेत. तर बऱ्याचशा गोष्टी जेव्हा तुम्ही सिस्टममध्ये जाता त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी आपोआपच त्या ठिकाणी क्लिअर होत असतात. त्यामुळे तुम्ही सिस्टमचा अविभाज्य घटक बना. फार ग्रामसेवकपासून तलाठ्यापासून तर क्लास 1 जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी सिस्टममध्ये जेव्हा काम करत असता त्यावेळेला तुम्हाला मान सन्मानाची त्या ठिकाणी वागणूक मिळत असते, लोकांची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळत असते. त्यामुळे सर्वांनी सिस्टममध्ये या, देशाची सेवा करा. या अनुषंगाने आपण आजचा संवाद या ठिकाणी करतोय. मी सर्वप्रथम विषयाला अजून सुरुवात केली नाही, आपण मी बाकीच्या काही ओव्हरऑल गोष्टी या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करतोय. खऱ्या अर्थाने ज्यावेळेला आपल्याला सिस्टममध्ये जायचं आहे, सिस्टमचा जेव्हा आपल्याला भाग व्हायचं आहे त्यावेळेला खऱ्या अर्थाने या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अंगी शिस्त असली पाहिजे, डिसिप्लिन असली पाहिजे. ज्यावेळेला आपण आपल्या अंगामध्ये शिस्त येते त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी संबंधित एक्झामला सामोरं जाऊ शकतो. आता जर शिस्तीचं उदाहरण सांगायचं झालं तुम्हाला, वॉरन बफे, स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, रतन टाटा, मुकेश अंबानी ही जी मंडळी सर्व उद्योजक आहेत यांनी सुद्धा स्वतःमध्ये शिस्त अंगीकारलेली आहे आणि तेव्हाच ही लोक आज मोठी होऊन आपल्यासमोर यांनी आदर्श निर्माण केलेला आहे. तर शिस्त जर आपल्यामध्ये असेल तर आपण बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी करू शकतो. शिस्त येण्यासाठी सातत्य असायला लागतं, ती गोष्ट वारंवार करायला लागते. जर तुम्ही अभ्यास करत असाल सुरुवातीला तुम्हाला त्याच्यामध्ये त्रास होईल, सुरुवातीला तुमचा अभ्यास होणार नाही, पण तुम्ही स्टेप बाय स्टेप 1 तास, 1.5 तास, 2 तास असं जर डेली त्या ठिकाणी सराव केला तर निश्चितपणाने तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासामध्ये प्रोग्रेसिव्ह करू शकता आणि तुमचं जे टार्गेट असेल, तुम्ही ज्या वयोगटामध्ये असाल, आता बऱ्याच वेळा आता 10वीची परीक्षासुद्धा रद्द झालेली आहे, त्यामुळे ते मुलं डायरेक्ट पास झालेले आहेत. 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, खऱ्या अर्थाने 10वी-12वी नंतर तुमची या स्पर्धा परीक्षेची दारं खुली होत असतात. मग 10वी नंतर तुम्ही बऱ्याचशा एक्झाम देऊ शकता. आपण ज्या संधी म्हणतो त्या संधीमध्ये 10वीच्या बेसवरती तुम्हाला इंडियन आर्मीच्या सगळ्या एक्झाम देता येतात, GD वगैरे पार आपण जे म्हणतो त्या सगळ्या एक्झाम. स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून CRPF, CISF, ITBP, आसाम रायफल
या सर्व प्रकारच्या एक्झाम, रेल्वे असेल, ठीक आहे, अशा प्रकारच्या एक्झाम देऊन तुम्ही त्या ठिकाणी 10वीच्या बेसवरती तुम्ही करिअर करू शकता. आणि आता संधी आहे. आता कोरोनाची वाट न बघता आपण आहे त्या ठिकाणी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने गाईडलाईन घेतल्या आणि घरामध्ये जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली तर निश्चितपणाने तुमचं फ्युचर हे ब्राईट असणार आहे, चांगल्या पद्धतीचं असणार आहे. 12वीच्या बेसवरती आपण महाराष्ट्र पोलीस असेल, कारागृह पोलीस असेल, SRPF असेल, या सर्व प्रकारचे एक्झाम, सरळ सेवेच्या माध्यमातून वनरक्षक असेल, जलसंपदा असेल, बांधकाम विभाग असेल, पशुसंवर्धन असेल, आरोग्य डिपार्टमेंट असेल, क्लर्क, टायपिस्ट, या सगळ्या प्रकारच्या एक्झामला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सामोरं जाऊ शकता. त्याचबरोबर ग्रॅज्युएशनचा आपण जर विचार केला तर ग्रॅज्युएशनच्या माध्यमातून UPSC असेल, जे केंद्र आपण म्हणतो UPSC, इंडियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, जे एक्झाम केंद्राच्या माध्यमातून घेतल्या जातात. त्याचबरोबर MPSC आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, ज्या एक्झाम महाराष्ट्र शासन कंडक्ट करत असतं. मग या माध्यमातून तुम्हाला किंवा क्लास 3, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 या सगळ्या एक्झाम, या तलाठी असेल, UPSC, MPSC, तलाठी या एक्झाम ग्रॅज्युएशनच्या बेसवरती असतात. पण ग्रॅज्युएशनच्या बेसवरती म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यावर एक्झामची तयारी नाही करायची, तर तुमचं शिक्षण सुरू असतं, शालेय शिक्षण 10वी नंतर 11वी 12वी, फर्स्ट इयर, सेकंड इयर, सेकंडमध्ये या एक्झामची तुम्ही तयारी करू शकता. तर अशा पद्धतीने जर तुम्ही निश्चितपणाने या लॉकडाऊनचा जर व्यवस्थितपणे उपयोग करून घेतला तर निश्चितपणाने विद्यार्थी मित्रांनो तुमचं फ्युचर हे ब्राईट असणार आहे. आता बरेचसे विद्यार्थी स्वतःला दोष देतात किंवा विचारत असतात नेहमी, मला सर परीक्षा होतील का. आता प्रत्येकाच्या पुढे प्रश्न आहे, परीक्षा होतील का, झालेल्या स्पर्धा परीक्षांचे निकाल लागतील का, नवीन जाहिराती कधी येतील, स्पर्धा परीक्षेचं वेळापत्रक कधी डिक्लेअर होईल, परीक्षा होतील की नाही, अशा प्रकारचे प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहेत. आणि हे बरोबर आहे, प्रश्न असलेच पाहिजेत. याचं कारण असं आहे मित्रांनो की आता आपण शासनाला दोष देण्यात पण अर्थ नाही, कारण गेली वर्षभरापासून शासनसुद्धा यामध्ये परेशान झालं आहे. आपण शासनाला पण त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे. आणि आहे त्या स्थितीमध्ये तुम्हाला तुमचं फ्युचर कसं पाहिजे हे तुमचे येणारे 6 महिने घडवणार आहेत. या 6 महिन्याचा जर तुम्ही सदुपयोग चांगल्या पद्धतीने केला, जर तुम्ही चांगल्या पद्धतीने घरामध्ये राहून तुम्ही ज्या वयोगटामध्ये असाल, जे क्वालिफिकेशन तुम्ही पूर्ण केलं असेल, त्या क्वालिफिकेशनच्या माध्यमातून जोरावरती तुम्ही ज्या एक्झामसाठी ॲबिलिटी, तुमची क्षमता असेल, जी एक्झाम तुम्ही देऊ शकता, 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, त्या एक्झामचा तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने अभ्यासक्रम समजून घेऊन जर ती एक्झाम तुम्ही सुरू केली तर निश्चितपणाने तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या येणाऱ्या एक्झामला सामोरं जाता येणार आहे. मग असे अगणित प्रश्न आहेत की मी आता तुम्हाला जे सांगितलं, स्पर्धा परीक्षा होईल का नाही, कधी होतील. आता या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं ठरलं विद्यार्थी मित्रांनो तर बघा, परीक्षा होतील, पण ह्या परीक्षा कधी होतील याची निश्चित वेळ, येणारी वेळ ठरवणार आहे. लक्षात घ्या. आता मी तुम्हाला असं सांगणार नाही की लॉकडाऊन संपल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होतील, ते तर होणारच आहे. वाढती लोकसंख्या आहे, गुन्हेगारीचं प्रमाण आहे, त्यामुळे प्रशासनावरती लोड आहे, रिटायरमेंटची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण त्यामुळे प्रशासनामध्ये वेगवेगळी पदं भरली जाणार आहेत. पण तुम्ही संयम ठेवला पाहिजे, अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. आणि जर सातत्य ठेवून जर तुम्ही सराव केला, चांगल्या पद्धतीचा अभ्यास केला तर निश्चितपणाने तुम्ही येणाऱ्या एक्झामला सामोरं जाऊ शकता. मग तुम्ही जर नुसतं वाटच बघत बसले, आता एक्झाम नाही, मग अभ्यास जर सोडून दिला आणि त्या ठिकाणी जर लॉकडाऊन नंतर जर अचानकपणे सर्वच क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंतच्या सर्वच एक्झाम जर अचानकपणे डिक्लेअर झाल्या तर तुमच्यामध्ये तेवढा संयम असला पाहिजे, म्हणजे तुमच्यामध्ये तेवढी क्षमता असली पाहिजे की तुम्ही ती एक्झाम क्रॅक करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं, एखादी एक्झाम जेव्हा निघते त्यावेळेला तुम्ही त्या एक्झामचा प्रबळ दावेदार ठरलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला त्या एक्झामचा दावेदार ठरण्यासाठी एक पद मिळवण्यासाठी तुम्हाला हे जे 2-4 महिने आहेत आत्ताचे, जे यामध्ये तुम्हाला स्वतःला बंदिस्त करून घ्यावं लागेल. बाहेर न फिरता तुम्हाला प्रॉपरली अभ्यास करायला लागेल आणि अभ्यासाच्या माध्यमातून तुम्ही येणारी एक्झाम त्या ठिकाणी क्रॅक करू शकता. आता बरेचसे सहकारी मार्गदर्शक विद्यार्थी ऑनलाईन आहेत, सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. अरुण वाळून साहेब आहेत, धन्यवाद साहेब. त्याचबरोबर बरेचसे आपण जर तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण शेवटच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये काही अडचणी कुशंका आपण त्याच्यावरती विचारविनिमय करू. त्याचं शंका निरसन करण्याचा मी निश्चितपणाने प्रयत्न करणार आहे. तर आता आपण पुढे जाऊयात. बघा, संधी कोणत्या, तर 10वी पासून ग्रॅज्युएशनपर्यंतच्या बेसवरती ज्या काही एक्झाम निघतात त्या सर्व एक्झाम देणं म्हणजे तुमच्यासाठी संधी आहे.
तुम्ही ज्या त्या 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, ते आता मी नुकतं सांगितलं आहे तुम्हाला, तर तुम्ही त्या पद्धतीने निश्चितपणाने चांगल्या प्रकारची तयारी करू शकता. तर आता ग्रामीण भागातील मुलांना मार्गदर्शन नेमके कुठे मिळेल? स्पर्धा परीक्षाची तयारी करताना विद्यार्थ्यांनी नेमके काय करावे? ओके, वाळून साहेब विचारतात प्रश्न. सर, निश्चितपणाने याच्यावरती मी तुम्हाला उत्तर देईल. आपण नंतरच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये याच्यावरती विचारविनिमय करूया. आता आपण कंटिन्यू जो आहे भाग आपला संधी आणि अभ्यासाच्या पद्धती, त्यावरती आता थोडा आपण प्रकाशझोत टाकूया. तर चला, आता आपण संधी बघितल्या, त्यानंतर वरील सर्व स्पर्धा परीक्षांना सामोरं जाताना आपल्या अभ्यास पद्धती किंवा कशा पद्धतीने आपण सामोरं गेलं पाहिजे या संदर्भामध्ये मी तुमच्याशी संवाद करतोय. तर बघा, बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असते. आता 10वीची मुलं आहेत, यांच्या परीक्षा झाल्याने ते डायरेक्ट 11वीमध्ये गेले. त्यानंतर 12वीचे विद्यार्थी असतील, ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असतील, हे सर्व म्हणतील आम्हाला स्पर्धा परीक्षा करायच्या, पण कसं करायचं, आम्हाला काय माहिती याच्यामध्ये. तर त्यासाठी अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या एक्झामची तयारी करणार आहात, तुम्ही जे डोक्यामध्ये टार्गेट ठेवलं असेल, काही मुलांना IASची तयारी करायची आहे, काहींना PSI व्हायचं आहे, काही पोलीस व्हायचं आहे, काहींना इंडियन आर्मीमध्ये जायचं, त्यांनी तुमचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवा. तुम्हाला कोणती एक्झाम क्रॅक करायची, त्या दृष्टीने तुम्ही सर्वप्रथम त्या संबंधित एक्झामचा अभ्यासक्रम समजून घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या पुढे अभ्यासक्रम नसेल, कोणतीही एक्झाम असू द्या, तर तुमची वाटचाल ही दिशाहीन असेल आणि तुम्हाला अधिक वेळ त्या ठिकाणी लागू शकतो, दाट नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही त्या एक्झामचा अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे. इंडियन आर्मीची एक्झाम देत असाल तर इंडियन आर्मीचा अभ्यासक्रम तुम्हाला माहीत असला पाहिजे. इथून मागच्या एक्झाममध्ये म्हणजे कशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे. महाराष्ट्र पोलीसचा विचारला असेल तर महाराष्ट्र पोलीसचा अभ्यासक्रम तुम्ही समजून घेतला पाहिजे. किंवा MPSCची तयारी तुम्ही करत असाल, MPSC ग्रॅज्युएशनच्या बेसवरती आहे, तर MPSCमध्ये PSI, ST, ISO यासारख्या पोस्ट घेतल्या जातात, जी कंबाईंड एक्झाम म्हणतो आपण त्याला. तर त्याचा सिलेबस तुम्ही समजून घेतला पाहिजे. आता बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना माहीत नसतं की जी कंबाईंडची एक्झाम आहे, ती कंबाईंडची एक्झामची जी पूर्व परीक्षा असते ती 100 मार्काची आहे. मुख्य परीक्षा 200 मार्काची असते. पण तुम्ही जर ती पूर्व परीक्षा पास झालात कंबाईंडची, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहीत नाही की तुम्हाला 3ही प्रकारच्या एक्झाम देता येतात. जर तुम्ही, बघा मी परत एकदा सांगतोय, जर कंबाईंडची पूर्व परीक्षा तुम्ही पास झालेला असाल, तर तुम्हाला मेनची किंवा मुख्य परीक्षा कंबाईंडची PSI, ST आणि ISO या 3ही प्रकारच्या एक्झाम त्या ठिकाणी देता येतात. म्हणजे पूर्व परीक्षा किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला या अनुषंगाने समजलं पाहिजे. आणि सोपे विषय असतात त्याच्यामध्ये, 10-15 मार्काचं प्रत्येक विषयाचं वेटेज आहे. इतिहास आहे, भूगोल आहे, त्यामध्ये अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, चालू घडामोडी आहे. याचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर सराव केला तर निश्चितपणाने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही MPSC सारख्या एक्झाम सुद्धा त्या ठिकाणी क्रॅक करू शकता. राज्यसेवा असेल किंवा UPSC असेल, जे तुमचं टार्गेट असेल त्या संबंधित एक्झामचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यासक्रम समजून घ्या. निश्चितपणाने तुम्हाला त्या संबंधित एक्झाममध्ये यश प्राप्त होणार आहे. तुम्ही कुठल्याही भागामध्ये असाल. आता मला प्रश्न विचारला होता सरांनी की ग्रामीण भागातील विद्यार्थी, आता ग्रामीण आणि शहरी अशी तफावत न ठेवता आता जग जोडलं गेलं आहे. बघा, आता फार हे इंटरनेट जे साधन आहे, सोशल मीडिया, याच्या माध्यमातून आता जग फार जोडलं गेलं आहे. हे जवळ आलं आहे सगळं, गावसुद्धा, ग्रामीण भागसुद्धा. आता ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा आता IAS होत आहेत, IRS होत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये आज देशाची सेवा करतायत. त्यामुळे ग्रामीण शहरी याच्यामध्ये फारसं आता काही तफावत राहिलेली नाही. ठीक आहे. तर मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्पर्धा परीक्षेला सामोरं जाताना त्या ठिकाणी सांगत होतो, तुम्ही जर नवीन तयारी करत असाल किंवा जुन्या सिस्टममध्ये असाल, तयारी करून तुम्हाला 1-1.5 वर्ष झालं असेल, तरी तुम्ही तर सिलेबस चांगल्या पद्धतीने समजून घ्या, अभ्यासक्रम समजून घ्या. अभ्यासक्रम समजल्यानंतरच विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थाने तुमची पुढे वाटचाल होणार आहे. कारण अभ्यासक्रम समजल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने समजणार आहे की आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे, याचा प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने आहे, कोणकोणते विषय याच्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत, किंवा हे जे विषय याच्यामध्ये आपल्याला आता स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले गेलेत, या विषयाचा आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये संबंध आहे का? आहे तर कसं आहे, आपण ते शिकलेलो आहोत. काही भाग त्याचा जसाची तसं तुम्हाला पुढे येणार आहे. तर हे तुम्हाला समजायला त्या ठिकाणी सोपं जातं. म्हणून तुम्हाला अभ्यासक्रम माहीत असणं अतिशय गरजेचं आहे असं मी तुम्हाला म्हणतोय. धन्यवाद. यश तावरे आहेत, रामदास पुजारी सर आहे, सर्वांचं धन्यवाद सर. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण नंतर घेणार आहे 15-20 मिनिटांमध्ये. चला तर पुढे मी अभ्यासक्रम सांगतोय तुम्हाला. त्यानंतर बघा, बऱ्याच वेळा काय होतं,
अभ्यासक्रम तुम्हाला माहीत झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मागील प्रश्नपत्रिकेचं नॉलेज असलं पाहिजे. मागील 4-5-6 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. आता हे का सांगतो मी समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला प्रश्नपत्रिका माहीत असतील तर तुम्हाला निश्चितपणाने अभ्यास करायची दिशा तुम्हाला त्या ठिकाणी सापडणार आहे. पण एक प्रश्न किती वेळा रिपीट झाला, प्रश्नांचं रिपिटेशन झालंय का, हा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे, हे असे प्रश्न आपल्याला इथून मागे शालेय अभ्यासक्रमामध्ये जाणवले का, हे असे बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतात. तुम्ही कोणतीही एक्झाम देत असा, क्लास 1, क्लास 2, क्लास 4, कुठल्या एक्झाम असू द्या तुमच्या. जर क्लास 2चा जर आपण विचार केला त्या ठिकाणी MPSCच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर आता 2012 अभ्यासक्रम बदललेला आहे. मग 2012 पासून ते 2000 आत्तापर्यंत झालेल्या सर्वच एक्झाम तुम्ही त्या ठिकाणी परीक्षेच्या तुम्ही प्रश्नपत्रिका चाळून घ्यायच्या मागच्या सगळ्या झालेल्या, की प्रश्न कशा पद्धतीने विचारलेत आपल्याला. प्रत्येक टॉपिक घ्या त्यामध्ये जो अभ्यासक्रमामध्ये मी आता तुम्हाला विषय सांगितले, MPSCच्या विशेष करून सांगतोय मी, MPSC किंवा बाकीच्या समथिंग एक्झाम सगळ्यासाठी कॉमन माहिती देणार आहे मी. तर तुम्ही निश्चितपणाने काय करा की त्या प्रश्नपत्रिका समजून घ्या. त्या प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न एका प्रश्नाचं रिपिटेशन किती वेळा झालं आहे, कोणकोणते विषय, कोणत्या विषयाला किती प्रश्न विचारले गेले, हे तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समजून घ्या. मग जेणेकरून तुम्हाला तुमची गाईडलाईन ठरणार आहे, तुम्हाला दिशा भेटणार आहे, कोणते प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात हे तुम्हाला माहीत होणार आहे. मग तुम्ही ज्यावेळेला अभ्यास करत असता त्यावेळेला तुम्हाला निश्चितपणाने तर समजेल की अरे हा प्रश्न इथं अशा पद्धतीने विचारला गेला होता. म्हणजे अभ्यासाची दिशा तुमची क्लिअर होणार आहे. विजय अंधारे साहेब म्हणतात सरसेवेत कोणत्या परीक्षा येतात सध्याचा काळ. ओके साहेब, घेऊयात आपण, निश्चितपणाने घेऊ, हरकत नाही. तर मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला बाकीच्या एक्झामच्या 4-5-6 वर्षाच्या माहीत असल्या पाहिजेत. राज्यसेवा असेल, MPSC असेल, महाराष्ट्र पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, इंडियन आर्मी असेल, कुठल्याही स्पर्धा परीक्षेला सामोरं जा. सगळ्या स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना हा तुमचा बेसिक वर्क आहे तुमचं, लक्षात ठेवा. याच्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी जर गेला तर निश्चितपणाने समजायचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. पहिला पॉईंट सांगितला मी तुम्हाला, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम माहीत असला पाहिजे स्पर्धा परीक्षा देत असताना. दुसरा मुद्दा सांगितलाय तुम्हाला मी याच्यामध्ये, मागील प्रश्नपत्रिकेचं तुम्हाला चांगल्या पद्धतीने ज्ञान असलं पाहिजे. चांगल्या पद्धतीने त्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा तुमचा सराव झाला पाहिजे इथून मागे आलेल्या एक्झाममध्ये. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत. त्यानंतर तिसरा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे, तो मुद्दा आहे तर दर्जेदार पुस्तकं तुमच्याकडे असली पाहिजे. बघा मी जाणीवपूर्वक याचं नामोल्लेख करतोय, दर्जेदार पुस्तकं. कारण पुस्तकं जर म्हटली तर मार्केटमध्ये आज हजारो प्रकारची पुस्तकं अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारचं पुस्तक ही आत्मसात करता आलं पाहिजे. चांगल्या मार्गदर्शकाच्या सल्ल्याने तुम्हाला ते पुस्तक घेता आलं पाहिजे. कमी पुस्तके जास्त वेळा वाचा. काय सांगतो मी, एक पुस्तक जास्त वेळा रिपीट करा. म्हणजे काय होतं, आपण बऱ्याच वेळा नको त्या प्रकारची पुस्तकं मित्राचा सल्ला घेतो. आज मार्केटमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर बघा असे काही लेखक आहेत जे बऱ्याच वेळा काय करतात, नको त्या पुस्तकाची कॉपी करून ते पुस्तक मार्केटमध्ये आणतात. जर मी तुम्हाला ॲव्हरेज सांगितलं बघा, जर ॲव्हरेज काढलं आपण आज स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना, पुस्तक हा तुमचा मार्गदर्शक गुरु ठरतोय. जर तेच जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वाचत असाल पुस्तक, किंवा चुकीचं पुस्तक जर तुमच्या हाती लागलं तर तुमचा त्यामध्ये अधिकचा वेळ जाणार आहे, हे तुम्ही विसरता कामा नये. तर मग काय करायचं याच्यामध्ये, जर आपण ॲव्हरेज पकडलं बघा, 95% मुलं चुकीच्या पद्धतीने स्टडी करत आहेत. काय सांगतोय मी, 95% मुलांचा चुकीच्या पद्धतीने स्टडी चालू आहे. त्यांना चांगली पुस्तकं माहीत होत नाही. मग ती माहीत होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर बघा आता आपण जर असं मी जर तुम्हाला सांगितलं की 10 विद्यार्थी, सपोज 10 विद्यार्थी काय करतात, स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. हे 10 विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यापैकी जे नवीन लेखक आहेत, आता नुकतेच मार्केटमध्ये आहेत किंवा नवीन लेखकाने त्या ठिकाणी पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारची एक्झाम क्रॅक केली नाही, अशा लेखकाची पुस्तकं वाचण्याचं प्रमाण 10 पैकी 6 विद्यार्थ्यांचे. बघा मी काय सांगतोय समजत असेल बऱ्याच जणांना, तर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. निश्चितपणाने तुमच्या यशामध्ये याचा महत्त्वपूर्ण वाटा ठरणार आहे. तर 10 पैकी 6 विद्यार्थी नवीन लेखकाची पुस्तकं वाचतात. त्यानंतर शिक्षकांची पुस्तकं वाचणारे विद्यार्थी आहेत. काय, जे लेखक आहेत शिक्षकांची पुस्तकं वाचणारे काही विद्यार्थी आहेत, त्यांचं प्रमाण 3 आहे. 10 पैकी जर आपण विचार केला, 6 विद्यार्थी नवीन लेखकांची पुस्तकं वाचतात, 3 विद्यार्थी शिक्षकांची पुस्तकं वाचतात, जे आता सिस्टममध्ये काम करतात, जे शिकवण्याचं काम करतात त्यांची पुस्तकं वाचतात, आणि 10 पैकी 1 विद्यार्थी असा असतो की तो त्या ठिकाणी अभ्यासकाचं पुस्तक वाचतो, प्रॉपर ज्याने त्या ठिकाणी रिसर्च केला आहे.
जसं जर तुम्हाला सांगायचं झालं, ग्रोवर झालं, लक्ष्मीकांत झालं, एम लक्ष्मीकांत जे आता आहेत, जयसिंगराव पवार झालं, आता अलीकडे मराठीमध्ये बाळासाहेब शिंदे झालं, मोरा वाळंबे सर झालं, हे त्या ठिकाणी अभ्यासक आहेत. ठीक आहे, त्यांनी रिसर्च केलेला आहे त्या विषयामध्ये. यांची पुस्तक तो एक विद्यार्थी वाचतो आणि जो वाचतो त्याला यश भेटतं. बाकीच्यांना यश भेटत नाही असं नाही, पण जे 3 विद्यार्थी सांगितले मी तुम्हाला, जे शिक्षकांनी लिहिलेली पुस्तकं वाचतात ते रेसमध्ये असतात. वरील 6 विद्यार्थी ते जे सांगितलेत मी तुम्हाला, ते 6 विद्यार्थी त्या ठिकाणी रेसमध्ये नसतात. 3 विद्यार्थी रेसमध्ये असतात आणि एक जो विद्यार्थी असतो तो त्या ठिकाणी सक्सेस झालेला असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या असतात जीवनामध्ये. त्यामुळे दर्जेदार पुस्तकं तुम्हाला निवडता आली पाहिजे. आणि जर तुम्ही नवीन तयारी करत असाल, आत्ता मी सांगितलं वयोगटात 10वी झालेले विद्यार्थी असतील, 12वी झालेले विद्यार्थी असतील, तर निश्चितपणाने तुम्ही आता तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही त्या ठिकाणी क्रमिक पुस्तकं जे स्टेट बोर्डाची असतात आपली 5 ते 10 पर्यंतची, आता ते त्याच्यासाठी वेगळं लेक्चर घेणार आहे मी एकदा, तर ती पुस्तकं तुम्ही जर आता रेफर केली, त्याच्या जर नोट्स प्रॉपर बनवल्या, तर तुम्हाला निश्चितपणाने या लॉकडाऊनमध्ये तुम्ही याच्याकडं वाटचाल करू शकता, ध्येयाकडे तुम्ही वाटचाल करू शकता. त्यासाठी तुम्ही निश्चितपणाने आता जर त्या नोट्स प्रॉपर काढल्या तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर दर्जेदार पुस्तक तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 3रा पॉईंट मी तुम्हाला सांगत होतो, चांगल्या मार्गदर्शकाचं पुस्तक तुम्हाला जर भेटलं तर निश्चितपणाने तुमची योग्य दिशेने वाटचाल होऊ शकते. पुढचा मुद्दा सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला, अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका सोडवणे किंवा क्वेश्चन बँक सोडवणे. आता बरेच विद्यार्थी म्हणतील क्वेश्चन बँक याचं काय सर, काय फायदा याचा, हे सोडवल्यानंतर काय होणार आहे. तर बघा, बऱ्याच वेळा काय होतं, प्रत्येक विषयाच्या क्वेश्चन बँक असतात. आता ह्या बाकीच्या क्लास 3च्या डिपार्टमेंटचा जर विचार केला, क्लास 2चा विचार जर केला, तर याच्यामध्ये प्रत्येक विषय तुमचे आहे, जे अभ्यासक्रमामध्ये विषय नमूद केलेत तुमचे, तर त्यामध्ये प्रत्येक विषयाची क्वेश्चन बँक मिळते. ती क्वेश्चन बँक तुम्ही सोडवायची प्रॉपरली. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांचा सराव अधिक त्याला यश लवकर प्राप्त होतं, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं अरिस्टॉटलने सांगितले. सरावने माणूस त्या ठिकाणी परिपूर्ण होत असतो. त्यामुळे तुमचा सराव जितका अधिक तेवढं यश तुम्हाला त्या ठिकाणी लवकर मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी त्या ठिकाणी क्वेश्चन बँक सोडवणे अतिशय गरजेचं असतं. मग तुम्ही म्हणाल तलाठीची मुलं असतील, तलाट्यांनी ज्या त्याची क्वेश्चन बँक तुम्ही सोडवली पाहिजे. पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील किंवा खाली इंडियन आर्मीची तयारी करणारे विद्यार्थी असतील, खाली कोणी इंडिया वगैरे या सर्व प्रकारचे एक्झाम असतात, त्यामध्ये तुम्ही त्या विषयाच्या क्वेश्चन बँक सोडवणे अतिशय गरजेचं असतं. अतिशय महत्त्वाचा भाग तुमचा आहे. त्यानंतर आपण जर पुढे गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट देणे किंवा टेस्ट सिरीज हा अतिशय तुमचा जीवनामधील महत्त्वाचा टप्पा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जे विदाऊट टेस्टचे जातात त्यांना माहिती आहे की त्यांचं किती नुकसान झालेलं आहे. मग टेस्टच्या माध्यमातून काय कव्हर होतं, तुमचं काय मूल्यमापन करता येतं स्वतःचं तुम्हाला, की माझा अभ्यास किती झाला आहे हे तुम्ही त्या ठिकाणी मूल्यमापन करू शकता. किंवा टेस्टमध्ये तुम्ही ज्या वेळेला टेस्ट सोडत असता तर त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा काय होतं, वेळ पुरत नाही. आता तुम्ही बघितलं असेल कंबाईनचा आपण विचार केला तर जी पूर्वपरीक्षा असते त्याच्यामध्ये वेळ पुरत नाही मुलांना, आणि मग 50च्या आसपास त्या ठिकाणी मेरिट लागलेलं आहे, आपण बघितलं आहे पूर्वपरीक्षांचं. किंवा आता ठीक आहे, महाराष्ट्र पोलीसला वगैरे 90 मिनिटं असतात, इकडं PSIच्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये 1 तासाचा वेळ असतो. ठीक आहे, हे असं काही गोष्टी आहेत त्या समजून घ्या. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंट होतो तुमचा. तुम्ही किती प्रश्न सोडवू शकता, प्रश्नांची काठीण्य पातळी किती आहे, तुम्हाला कोणकोणत्या अडचणी त्या ठिकाणी येतात. बऱ्याच वेळा मुलं नंबर टाकायला चुकतात, हात थरथर कापतात. म्हणजे हे प्रॉब्लेम जर तुमचे या ग्राउंड लेवलवरती जर क्लिअर झाले तर तुम्ही ज्या वेळेला प्रत्यक्षातपणे ज्या एक्झाम द्यायला जाणार आहात त्यामध्ये तुम्हाला या अडचणी येणार नाहीत. त्यामुळे माझं सर्वांना सांगणं आहे की सगळ्यात जास्तीत जास्त तुम्ही टेस्ट सिरीज सोडवल्या पाहिजेत. मुलं टाळतात टेस्ट सिरीज सोडवायला. टेस्ट सिरीज तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. टेस्ट सिरीज प्रत्येकाने सोडवल्याच पाहिजे या मताचा मी आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन हा मस्ट इम्पॉर्टंट असते तुमच्यासाठी. रिव्हिजन केलीच पाहिजे असं मी म्हणेल, कारण मी तुम्हाला आत्ता मगाशी सांगितलं आहे की बरीचशी पुस्तकं नाही का आपण त्या ठिकाणी वाचत असं, एक पुस्तक जास्त वेळ वाचायचा प्रयत्न करा. त्यामध्ये जी तुमची महत्त्वाची पुस्तकं असतील स्पर्धा परीक्षेची, ज्या स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत असता त्यामध्ये तुमच्यासमोर जे काही पुस्तकं असेल नाही का, तर त्याची रिव्हिजन करा. रिव्हिजन कशाची करायची, तर स्वतःच्या काढलेल्या नोट्स असतील त्याचं वाचन करायचं. ठीक आहे, तुम्ही जी पुस्तकं वाचलेली असतील स्पर्धा परीक्षेची त्याच्यामध्ये जे मार्किंग तुम्ही केलेलं असेल, ठीक आहे, तुम्ही वाचलेलं जे काही साहित्य असेल तुमचं ओव्हरऑल त्याचं तुम्ही काय करायचं आहे, रिव्हिजन करायची. रिव्हिजन फार महत्त्वाचा भाग आहे. मग त्याच्यामध्ये सांगितलं जातं 3, 7, 21 असं वारंवार त्याचं रिपिटेशन झालं पाहिजे.
ठीक आहे. आणि ज्यावेळेला तुमचा स्पर्धा परीक्षेचा काळ असतो किंवा 1-1.5-2 महिन्याचा कालावधी तुमचा बाकी असतो, त्यावेळेला कुठलंही नवीन साहित्य तुम्ही वाचायचा प्रयत्न करायचा नाही. जे तुमच्याकडे मटेरियल आहे, जे तुम्ही इथून मागे त्याचा सराव केलेला आहे, ज्या काही तुमच्या नोट्स तयार झालेल्या आहेत, जे काही पुस्तकं असतील ज्याला तुम्ही अंडरलाईन केलेलं आहे, त्याचंच रिपिटेशन तुम्ही जास्त वेळा त्या ठिकाणी करायचं असतं. हे लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन. स्वतः काढलेल्या नोट्स त्या ठिकाणी तुम्ही वारंवार रिपीट करायच्यात. मग आयुष्यात प्रत्येक टर्निंग पॉईंटची सुरुवात आपण शून्यातून करायची. आता काही विद्यार्थी त्या ठिकाणी नवीन सुरुवात करतात, काही विद्यार्थ्यांनी 1-2 वर्ष झालं सुरुवात केलेली आहे. तर प्रत्येकाने ज्याचा त्याचा दृष्टिकोन समजून, म्हणजे ज्याची क्षमता कुवत समजून त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे. स्पर्धा परीक्षामध्ये क्षमता, इच्छा, सकारात्मकता या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी आत्मसात केल्या पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना. म्हणजे ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या तुम्हाला ठरणार आहेत. दृष्टिकोन असेल त्यामध्ये, नाही का, बऱ्याचशा गोष्टी आहेत. दृष्टिकोन सकारात्मक असेल तर निश्चितपणाने तुम्ही ध्येयाकडं त्या ठिकाणी वाटचाल करू शकता. आणि मला माहिती आहे, जर आपण व्यवस्थित जर नियोजन केलं, प्लॅनिंग केलं, तुमचं शेड्यूल जर प्रॉपर तयार केलं, तर निश्चितपणाने तुम्ही लवकरात लवकर तुमच्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकता. मग कोणतंही नियोजन असू द्या, तुमचं व्यायामाचं नियोजन असेल, अभ्यासक्रमाचं नियोजन असेल. मग काही विद्यार्थी 4ला उठत असेल पहाटे सकाळी, आणि 4ला उठून ते जर 5 ते 7 असा स्टडी करत असतील, नंतर परत 1 तासाचा मध्ये ब्रेक देऊन पुन्हा त्यांनी स्टडी पुढे कंटिन्यू केला 9 ते 11, ठीक आहे. किंवा संध्याकाळी तुम्हाला वेळ 7 ते 9 वगैरे, जसा वेळ भेटेल तसा अभ्यास करा. मी तर म्हणेल या काळानं, या करोना सदृश्य स्थितीमध्ये जसा वेळ भेटेल तसा स्टडी करा. बाहेर इकडे तिकडे न फिरता तुम्ही जर आता हा वेळ जर सदुपयोगी लागला, तर निश्चितपणाने मी सांगतो, जे विद्यार्थी आता या 6 महिन्याचं प्लॅनिंग व्यवस्थित करतील ते विद्यार्थी जीवनामध्ये सक्सेस असतील. अजिबात कारणं सांगत बसू नका. प्रत्येकाला अडचणीत मला मान्य, आर्थिक अडचण असेल, कौटुंबिक अडचण असेल, बरेचसे प्रॉब्लेम असू शकतात त्या ठिकाणी. पण त्या ठिकाणी कारणं देत बसू नका. कारणं देणारी माणसं जीवनामध्ये मोठी झाली नाही, ती आपल्याला बरीचशी उदाहरणं आपल्यासमोर आहेत. त्यामुळे रिझन न देता ध्येय तुमचं अचीव्ह करायचं असेल तर निश्चितपणाने तुम्हाला त्या ठिकाणी कठोर परिश्रम करावे लागतील. आणि परिश्रमाशिवाय त्या ठिकाणी गत्यंतर नाही. लक्षात ठेवायचं आहे, ज्या लोकांनी मेहनत घेतली, परिश्रम केली, ती लोक आज ध्येयापर्यंत पोहोचलेली आहेत. त्रास होणार आहे मला माहिती आहे, पण जिद्द, मेहनत, चिकाटी, संयम, सातत्य या सगळ्या गोष्टी जर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे असतील, तर जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही तुम्हाला तुमच्या ध्येयापासून रोखू शकेल. ती गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने साध्य करू शकता. त्यासाठी तुमचे ध्येय हे प्रामाणिक असले पाहिजे, सकारात्मक असले पाहिजेत. आईवडिलांची स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायची असतील, आईवडिलांच्या चेहऱ्यावरती जर तुम्हाला हसू बघायचं असेल, तर निश्चितपणाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आणि एक अभिमानाची बाब आहे बघा, ज्या भागामधील किंवा ज्या आईवडिलांची मुलं स्वतःहून स्पर्धा परीक्षा करतात, निश्चितपणाने समजायचं की ते आईवडील हे भाग्यशाली आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सांगायला लागतं, तू स्पर्धा परीक्षेची तयारी कर, तो करतोय म्हणून तू पण कर. मग त्यावेळेला अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपयश येतं. वेळ लागतो त्यांना त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा क्रॅक करायला. परंतु जे विद्यार्थी स्वतःहून तयार होतात, येस मला करायचं, माझ्या आईवडिलांची स्वप्न मला साकार करायची, त्यासाठी स्वतःहून जे विद्यार्थी तयार होतात, निश्चितपणाने ते विद्यार्थी त्यांच्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण दैववादी न होता आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर तुम्हाला यशापर्यंत पोहोचायचं असेल, तर लक्षात ठेवायचं, तुम्हाला त्या ठिकाणी मेहनत करावी लागेल, अभ्यासच करायला लागेल. कुठली पोस्ट पाहिजे असेल तुम्हाला, तर क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंतची कुठली पोस्ट जर पाहिजे असेल, तर त्यासाठी तुम्हाला अभ्यासच करायला लागेल. लक्षात ठेवायचं. त्यामध्ये अभ्यासाचं नियोजन व्यवस्थित केलं, पेशन्स पाळलं, आपण प्लॅनिंग केलं व्यवस्थित, त्यानुसार जर कृती केली, कन्सेप्ट क्लिअर केल्या तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या, तर त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही निश्चितपणाने भरती होऊ शकता. तुम्ही ती एक्झाम क्रॅक करू शकता. निश्चितपणाने तुम्हाला त्या ठिकाणी यश प्राप्त होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. मला माहिती आहे ते आपण आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये मोठी आव्हान आहेत आज तरुणांपुढे. कारण काय झालं, जागा कमी आहेत आणि आता वाढती लोकसंख्या आहे, काही गुन्हेगारीचं प्रमाण आहे. प्रशासनामध्ये आज तरुणांची गरज भासणार आहे. परंतु काय झालं, आता कॉम्पिटिशनच्या तुलनेमध्ये जागा कमी असतात. जर त्या ठिकाणी 200 किंवा 500 जागा असतील, तर निश्चितपणाने लाखोच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी फॉर्म असतात. हरकत नाही, पण तुम्ही निगेटिव्ह न होता तुम्हाला फक्त एका जागेसाठी प्रत्येकाचा संघर्ष असतो. त्यामुळे आपण एका जागेचा विचार करून एक पद मिळवण्यासाठी आपला संघर्ष त्या ठिकाणी असला पाहिजे. एका जागेसाठी आपला संघर्ष असला पाहिजे. ती जागा मिळवण्यासाठी वाटेल ते करायची तयारी तुमची असली पाहिजे मित्रांनो. तरच तुम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या एक्झामला सामोरं जाऊ शकता. सुनील सर आहेत
सर, अतिशय सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहात. वास्तविक अशा प्रकारे मार्गदर्शन प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक आहे. धन्यवाद साहेब, मी आभारी आहे तुमचा. आपण पुढे कंटिन्यू करूयात. तुमच्यासारखे मार्गदर्शक सहकारी आहेत. आमचा नेहमी प्रयत्न असतो की विद्यार्थी या ठिकाणी निगेटिव्ह दृष्टिकोन त्यांनी नैराश्य पत्करलेले आहे, त्यांना आपल्याला कशा पद्धतीने पॉझिटिव्ह थिंकिंगवरती आणता येईल, सकारात्मक दृष्टिकोन त्यांचा ठेवता येईल, यासाठी आपला निश्चितपणाने प्रयत्न असणार आहे. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांना जरी अडचण आली तर तुमचे काही पर्सनल प्रश्न असतील मला तर माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता, किंवा राजगुरुनगरमध्ये गगन भरारी अकॅडमी आहे, तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी. तुम्ही कुठलीही अडचण असेल, तुम्हाला अभ्यास नवीन तयारी करायची आहे, काही तुम्हाला शंका कुशंका असतील, तुम्ही निश्चितपणाने माझ्या पर्सनल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला आपण पुढे जाऊयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या परिस्थितीमधून आलो त्यातून अनेक तरुण घडले पाहिजेत, हा आपला त्या ठिकाणी नेहमी दृष्टिकोन असला पाहिजे. आज करोनाने संपूर्ण जगाला हैराण केले. जर आपण बघितलं, आरोग्य असेल, महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, यांच्यावरती आज मोठ्या प्रमाणावरती दबाव आहे, प्रचंड प्रमाणामध्ये ताणतणाव आहे. मग अशा वेळेला त्यांना सुद्धा सावरणं अशक्य झालं आहे. त्यामुळे आपण प्रशासनाला सुद्धा सहकार्य केलं पाहिजे, त्यांच्या गाईडलाईन आपण पाळल्या पाहिजे. मग आपण या अनुषंगाने विनंती केली पाहिजे. कोणाला? ईश्वराला विनंती केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. काय प्रार्थना केली पाहिजे आपण? हे ईश्वरा, काय केलं पाहिजे आपण? हे ईश्वरा, ज्या गोष्टी आम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टी शांतपणे स्वीकारण्याची आम्हाला शक्ती दे. आता ज्या गोष्टी आपल्याला बदलता येत नाहीत त्या काय केल्या पाहिजे आपण? शांतपणे स्वीकारण्याची शक्ती आम्हाला दे. ज्या गोष्टी बदलायला हव्यात त्या बदलण्याचं साहस दे. काय सांगतोय मी? ज्या गोष्टी बदलायला हव्यात त्या गोष्टी बदलण्याचं साहस आम्हाला दे. आणि याच्या पुढे आणि वरील दोन्ही गोष्टीमधील फरक ओळखण्याची हुशारी आम्हाला दे. मी काही सेंटेन्स तुम्हाला सांगितलं आहे. या पद्धतीने जर आपण निश्चितपणाने ज्या गोष्टी बदलता येतात, आता कोरोना सदृश्य स्थिती आहे, ते बदलू शकतो का आपण? नाही, बदलू शकत नाही. काही प्रमाणात कमी करू शकतो, निश्चितपणाने त्यामध्ये बदल होणार आहे. पण या स्थितीला वर्तमानामध्ये आपण ती लगेच स्थिती बदलू शकत नाही. आता विशेष करून अभ्यास करणारी मुलं आहेत, ही स्थिती बदलू शकत नाही. पण आपण काय करू शकतो? घरामध्ये राहून स्टडी करू शकतो, अभ्यास करू शकतो. आपलं जे टार्गेट असेल, जे ध्येय असेल ते आपण अचीव्ह करू शकतो. जी एक्झामची तुम्ही तयारी करताय त्याचं रिझल्ट न देत बसता आपण जर वस्तुस्थितीमध्ये जर आपण त्याचा अभ्यास केला, चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग केलं, नियोजन केलं की मला आता या 3-4 महिन्यामध्ये काय करायचं आहे, प्लॅनिंग करून जर प्रॉपर तुम्ही त्या ठिकाणी ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली तर यश निश्चित मिळणार आहे. वस्तुस्थिती आहे. तर हेच मी तुम्हाला या अनुषंगाने सांगायचा प्रयत्न करतोय. तर मागची कोरोनाची लाट होती, आता सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये पण आमचं एक वर्ष बरेच विद्यार्थी, आता काय होतंय जगाचं, आम्ही जगतोय की मरतोय असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये होता. पण लक्षात ठेवा, पूर्वी जी लाट होती मागच्या वर्षी आलेली, त्या लाटेमध्ये काहीच माहीत नव्हतं आम्हाला काय करायचं आहे. संभ्रम होता आमच्या मनामध्ये, आम्हाला काही गोष्टीची गाईडलाईन नव्हती. परंतु आता माहीत झालं आहे आम्हाला. त्याच्यामुळे बाहेर न पडता घरामध्येच राहून शासनाला सहकार्य करून आम्ही जर आमचा मार्ग ठरवला, दिशेने योग्य वाटचाल केली तर निश्चितपणाने आम्हाला त्या ठिकाणी यश हे प्राप्त होणार आहे. तर बघा, बऱ्याच वेळा काय होतं, अजून सर्व सुरळीत होणार आहे. आता बघा, दिवस रात्र चालूच असतं. ऊन असेल तर त्या ठिकाणी सावली येत असते, दुःख असेल तर आनंद येत असतो. तसं आता स्थिती आहे, ही स्थिती तर निवळणार. जे सूर्य उगवणार आहे, परंतु ज्यावेळेला हा सूर्य उगवणार आहे आणि ज्या वेळेला तुमच्या स्पर्धा परीक्षा डिक्लेअर होणार आहे, ज्यावेळेला शासनाचं जाहीर करेल की कंबाईनच्या 1000 जागा आहेत किंवा महाराष्ट्र पोलीसच्या आता 12,000च्या वरती जागा आहेत, राज्यसेवेची पोस्ट आहे, इंडियन आर्मीच्या 50,000+ जागा आहेत, रेल्वे पोलीसच्या आता 25,000 जागा आहेत, हे ज्यावेळेला जाहीर होईल त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी फिट असलं पाहिजे की मी हे वातावरण क्लिअर झाल्यानंतर मी ते पद मिळवू शकेल का, मी त्या पदाचा प्रबळ दावेदार ठरू शकेल का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा आहे. त्यामुळे आता रिझन देत बसायचं नाही, तर तुम्ही आता तयारी करा. जे विद्यार्थी आता बऱ्याच जणांनी आता अभ्यास सोडला असेल, पण असं काही करू नका मित्रांनो. तयारी चालू ठेवा. स्पर्धा परीक्षा घ्याव्याच लागणार आहेत, कारण बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी लोकसंख्येचा प्रश्न आहे, वाढती लोकसंख्या आहे, रिटायरमेंट आहे. त्यामुळे आपण बाकीच्या गोष्टीचा जास्त विचार न करता आपण आपल्या अभ्यासावरती जर कॉन्सन्ट्रेट केलं तर निश्चितपणाने तुम्ही त्या ठिकाणी ध्येयाकडे वाटचाल करू शकता. आणि या स्थितीमध्ये काय करायचं, आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे, कुटुंबाची काळजी घ्यायची आहे तुम्हाला, बरोबर की नाही? आपल्याला सर्वांना स्वतःची काळजी घ्यायची आहे, अभ्यास व्यवस्थित करायचा, अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचं आहे, बरोबर की नाही? ह्या सगळ्या गोष्टी, वेळेचा सदुपयोग करायचा आहे, पुरेशी विश्रांती घ्यायची आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या. आणि याबरोबर आपल्याला चांगल्या प्रकारचा अभ्यास करायचा आहे, नियोजन करायचं आहे चांगल्या पद्धतीचं.
बऱ्याचशा कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच काही रिक्वेस्ट आहेत. निश्चितपणाने किंवा आपण थोडा वेळ चर्चा करू अजून आणि त्यानंतर मी तुमचे प्रश्न घेतो. ओके, लेखकांची पुस्तके वाचनात असावी. ओके, अनिल शिंदे आहेत, एस सर आहेत. ओके, ठीक आहे, आपण घेऊ त्याच्यावरती चर्चा करणार आहे आपण. रामदास पुजारी सर म्हणतात स्पर्धा परीक्षा या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या संधी उपलब्ध करून देत असतात. अभ्यासातील सातत्य तसेच प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करत आपण निश्चितपणे स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकतो. अगदी बरोबर आहे साहेब. आपण ही ती बाकीचं डोक्यामध्ये विषय न घेता आपण फक्त अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, त्याच्यामध्ये सातत्य केलं पाहिजे. निश्चितपणाने आपण त्या ठिकाणी आपल्या ध्येयापर्यंत यशापर्यंत निश्चितपणाने पोहोचू शकणार आहोत. तर स्पर्धा परीक्षेमध्ये अशा 2 गोष्टी आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. 2 गोष्टी अशा आहेत की त्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश निश्चित करू शकतात. मग त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत हे आपल्याला समजायला पाहिजेत. बघा, चांगलं पुस्तक काय स्पर्धा परीक्षेमध्ये यश निश्चित करण्यासाठी 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरतात, टर्निंग पॉईंट ठरतात आपल्या आयुष्याचा. ते म्हणजे चांगलं पुस्तक आणि दुसरी बाब आहे अभ्यासामधील समर्पण. काय चांगलं पुस्तक आणि अभ्यासातील समर्पण या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून देण्यासाठी 2 गोष्टी तुम्हाला अतिशय पुरेशा ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने याचं तंतोतंत पालन करा, चांगली पुस्तकं वाचा, बरोबर की नाही, आणि स्वतःला झोकून द्या, प्लॅनिंग करा. आता काही दिवसाचं, काही महिन्याचं, वर्षाचं प्लॅनिंग करा. त्यानंतर तुमचं पुढचं फ्युचर असणार आहे त्याच्यावरती. तुम्ही या 1 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये जर तुम्ही वरच्या राज्यसेवा वगैरे एक्झामची तयारी करत असाल तर तुम्ही आता जर 3 वर्ष मेहनत घेतली, चांगल्या पद्धतीने जर सराव केला, अभ्यास जर केला, तर पुढची 30 वर्ष तुमची त्या ठिकाणी भवितव्य तुमचं उज्ज्वल असणार आहे. लक्षात ठेवायचं. आपलं भविष्य कसं घडवायचं हे आता तुमच्या हातामध्ये. मग त्यामुळे आता कारणं सांगत न बसता येणाऱ्या संधीचं सोनं करा. या स्थितीमध्ये घरीच राहा, सुरक्षित राहा आणि चांगल्या पद्धतीचा स्टडी जर तुम्ही केला तर निश्चितपणाने त्या ठिकाणी तुम्ही पाहिजे ती एक्झाम क्रॅक करू शकता. ठीक आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं, चांगल्या पद्धतीची धारणा ठेवा, चांगलं निर्व्यसनी राहा, आईवडिलांचा सांभाळ करा चांगल्या पद्धतीने. स्वामी विवेकानंद म्हणतात, ठीक आहे, तरुण कसा असला पाहिजे, ठीक आहे, देहामध्ये शक्ती आहे, बरोबर की नाही, सिंहासारखा निर्भय आहे, व्यसनापासून दूर आहे, आईवडिलांची सेवा आहे, गुरुजनांची सेवा करतोय, ज्याचं देशावर प्रेम आहे, असा तरुण झाला पाहिजे. आपण निर्व्यसनी राहून चांगल्या पद्धतीने जर आपण मेहनत केली तर निश्चितपणाने तुम्ही जे टार्गेट अचीव करायचं ठरवले त्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी यश निश्चितपणाने मिळवू शकता. त्यामुळे नियोजन करा, प्लॅनिंग करा आणि योग्य दिशेने वाटचाल करा. तर अशा अनुषंगाने आपण या ठिकाणी संवाद करत होतो. हा संवाद घडवून आणण्याचा योग ज्यांच्यामुळे मला मिळाला ते आमचे मित्र अरुणजी वाळुंज सर असतील किंवा कैलासभाऊ दुधाळे सर असतील. मी यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि याच्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, अजून बऱ्याचशा काही मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहेत, काही शंका आहेत, त्यावरती मी आता उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. शमनूर खान मॅडम आहेत, गुड इव्हनिंग. अरुण वाळुंज साहेब नमस्कार सर. सर म्हणतात खूप छान संवाद आहे, धन्यवाद सर. देवा गुट्टे सर आहेत, धन्यवाद सर, आभारी आहे तुमचा मी. ओके, ओके, स्वागत आहे. ओके, धन्यवाद सर. ग्रामीण भागातील मुलांना मार्गदर्शन नेमकी कुठे मिळेल? स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी नेमकी काय करावे? चांगला प्रश्न विचारला आहे वाळुंज साहेब तुम्ही. तर आता मी सांगितलं आहे बघा, बऱ्याच वेळा काय होतं, ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात त्यांना शहराच्या ठिकाणी येणं शक्य होत नाही. पण ज्या विद्यार्थ्यांना शक्य होत नाही त्यांनी या सध्याच्या स्थितीमध्ये घरी राहूनच जर तुम्ही तयारी केली, जर त्या ठिकाणी मार्गदर्शकांच्या गाईडलाईन प्रॉपर घेतल्या तर त्या ठिकाणी निश्चितपणाने स्पर्धा परीक्षेला विद्यार्थ्यांना सामोरं जाता येणार आहे. आता सध्या करोना सदृश्य स्थिती असल्याकारणाने आपली अकॅडमी गगन भरारी अकॅडमी जी राजगुरुनगर या ठिकाणी आहे, या ठिकाणी MPSC, महाराष्ट्र पोलीस, तलाठी वगैरेच्या एक्झाम सरळ सेवेच्या असतात किंवा बाकीच्या ज्या इंडियन आर्मीच्या एक्झाम असतात याची तयारी चालते. परंतु सध्या करोना सदृश्य स्थितीमुळे आता ऑफलाईन लेक्चर्स आपले बंद आहेत, परंतु आपण 1 जूनपासून ऑनलाईन बॅच त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या एक्झामसाठी सुरू करतो. MPSC असेल,
तुमच्या पोलीस भरतीच्या एक्झाम असतील किंवा इंडियन आर्मीची एक्झाम असेल, यासाठी आपण त्या ठिकाणी बॅच चालू करतो आहे. आता ऑनलाईन प्रवेशसुद्धा आपल्या अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत. परंतु जर तुम्हाला प्रवेश जरी घ्यायचा नसेल विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातील सरांनी जो प्रश्न विचारला ते मी कंटिन्यू करतो, तर तुम्ही आहे त्या ठिकाणी राहून काही गाईडलाईन्स घेऊन प्रॉपरली त्या ठिकाणी घरीच त्या स्पर्धा परीक्षेची तयारी सध्याच्या सिच्युएशनमध्ये करू शकता. ओके. ओके, खूप छान माहिती म्हणतात सर प्रेक्षकांनी आपल्या. ओके, उत्तम मार्गदर्शन, थँक्यू सर. स्वयं अध्ययन, विजय अंधारे सर म्हणतात स्वयं अध्ययनाचं नियोजन कसं करावं. ठीक आहे, सरळ सेवेचा वगैरे प्रश्न विचार. सध्याचा काळ तरी स्वयं अध्ययनाचाच आहे. अगदी बरोबर आहे साहेब. सर चांगल्या प्रकारचा प्रश्न विचारला आहे तुम्ही. तर स्वयं अध्ययन म्हणजे काय, आता काय करायचं या सिच्युएशनमध्ये मी ते सांगितलं आहे. तर तुम्ही नियोजन करा, एकदा ठरवा तुमचं ध्येय काय. तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय, सपोज जर तुम्ही कंबाईंडची तयारी त्या ठिकाणी करत असाल, MPSCची करत असाल, तर तुम्ही नियोजन करा. ठीक आहे, नियोजन करा म्हणजे काय करा, तुम्ही मी जे सांगितले तुम्हाला, तुम्ही अभ्यासक्रम काय आहे ते बघून घ्या. आता या काळामध्ये अभ्यासक्रम बघा, त्या ठिकाणच्या प्रश्नपत्रिका रेफर करा. इथून मागच्या एक्झाममध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले गेले ते बघा, आणि त्या दिशेने तुम्हाला दिशा ठरेल. मग कोणकोणते विषय आहेत, अभ्यासक्रम झाला, पुस्तकं चांगली दर्जेदार पुस्तकं घ्या. आता लगेच पुस्तकं घेणं शक्य होत नसेल तर क्रमिक पुस्तकं, पाठ्यपुस्तकं घेऊ शकता. मग पाठ्यपुस्तक 5 ते 10, 12पर्यंतची जी काही पुस्तकं आहेत, आता प्रत्येक विषयाला मी सांगितलं, आता वेगळं त्यासाठी वेगळं लेक्चर घेणार आहे मी. तर 5 ते 10, 12पर्यंतची जी पुस्तकं आहेत आता, ठीक आहे, तर ती पुस्तकं तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यामध्ये चांगल्या नोट्स काढू शकता, की जेणेकरून आता ही पायाभरणी आहे ज्या स्पर्धा परीक्षांवरच्या, MPSC राज्यसेवा असेल त्याची जी महाराष्ट्र स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहेत ती चांगल्या पद्धतीने रेफर केली पाहिजेत, चांगल्या पद्धतीने तुम्ही वाचली पाहिजेत. निश्चितपणाने त्याचा फायदा होणार आहे. आणि सहसेवेमध्ये मी सांगितलं तुम्हाला, आता बाकीच्या ज्या एक्झाम आहेत, आता जलसंपदा, बांधकाम विभाग वगैरे, तलाठी, पशुसंवर्धन, आरोग्य डिपार्टमेंटच्या एक्झाम असतात. त्याच्यामध्ये वन स्टॉप सिलेक्शन म्हणजे एक एक्झाम द्यायची आणि सिलेक्शन मिळवायचं. ते सरळ सेवेच्या एक्झाम सगळ्या प्रकारच्या, कॉमन तयारी त्याच्यामध्ये. आणि सरळ सेवेचा बेस काय असतं, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान, चालू घडामोडी वगैरे हे विषय त्याच्यामध्ये कॉमन आहेत. त्यामुळे सगळ्या विषयाची तयारी तुम्ही त्या ठिकाणी एकंदरीत करू शकता. चांगली पुस्तकं, संदर्भ साहित्य जर रेफर केलं चांगल्या पद्धतीचं, ठीक आहे, तर निश्चितपणाने तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळणार आहे. ओके, पुढचा प्रश्न विचारला सरांनी. यश टावरे म्हणतात MPSCसाठी स्टार्ट कशापासून करावे. ओके, हरकत नाही. जे नवीन विद्यार्थी असतील, आता जे जस्ट काहींची आता 12वी झालेली असेल किंवा काही ग्रॅज्युएशन फर्स्ट सेकंड थर्डमध्ये अपियर असेल किंवा त्यांनी स्टार्ट केलं जस्ट आता, तर त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रक्चर समजून घ्या की तुम्हाला ज्या एक्झामची तयारी करायची आहे. आता MPSCमध्ये जे तुम्हाला सांगितलं मी, PSI, STI, SOच्या ज्या एक्झाम आहेत, ज्या एक्झामची तुम्हाला तयारी करायची आहे, जर PSIची पर्सनल तयारी करणार असेल तर PSIला ग्राउंड आहे, त्यामुळे ग्राउंडची तयारी तुम्हाला करायला लागेल. परंतु STI आणि SOच्या असं त्यांना ग्राउंड वगैरे नसतं. त्यामध्ये रिटर्न प्री आणि मुख्य परीक्षा दिल्या की तुमचा त्यावरती रिझल्ट डिपेंड असतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय करा, तुम्ही ते स्ट्रक्चर समजून घ्या. अभ्यासक्रम काय आहे, मला जी एक्झाम क्रॅक करायची आहे, जसं की आपण 10वी आणि 12वीला आपल्याला अभ्यासक्रम आपण समजून घेतो चांगल्या पद्धतीने, नाही का, कोणकोणते कशा पद्धतीचा अभ्यासक्रम आहे, कोणकोणते विषय आहेत, त्यामुळे आपल्याला ते सोपं जातं ते एक्झाम त्या ठिकाणी क्रॅक करणं. त्याच पद्धतीने स्पर्धा परीक्षेचं आहे. तुम्ही काय करा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्पर्धा परीक्षा जर अभ्यासक्रम काय दिला तो बघून घ्या. नेटवरती सर्च करा, तुम्हाला सगळा अभ्यासक्रम त्या ठिकाणी भेटेल. आणि अभ्यासक्रम भेटल्यानंतर प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करा, काय कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न इथून मागच्या एक्झाममध्ये आले. मग त्या अनुषंगाने तुम्ही त्या संबंधित एक्झामची पुस्तकं घ्या, चांगल्या पद्धतीची पुस्तकं रेफर करू शकता तुम्ही. त्या स्पर्धा परीक्षेसाठी दर्जेदार पुस्तकं जी सांगितलीत मी तुम्हाला आत्ता, ती तुम्ही त्या ठिकाणी रेफर करू शकता. निश्चितपणाने तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला यश मिळू शकतं. ठीक आहे, जागा किती निघतात हे महत्त्वाचं नाही, आपल्याला एक जागासाठी आपला संघर्ष असतो, एक जागा आपल्याला हवी असते. त्यामुळे आपण एक जागेचा विचार करा आणि त्या दिशेने वाटचाल करा. तर तुमचं योग्य वे असेल, तुम्ही योग्य मार्गाने जात असाल, प्लॅनिंग करून मी ज्या टिप्स काही सांगितल्या त्या दिशेने जर तुमची वाटचाल झाली तर निश्चितपणाने त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला यश निश्चितपणाने मिळणार आहे. ओके,
सहज काळजाला भिडणारा संवाद, तरुण विद्यार्थ्यांना आपले मार्गदर्शन. नक्कीच खूप थँक्यू सर, आभारी आहे. देवा गुट्टे सर आहेत. स्पर्धा परीक्षा ओके, सरांचा प्रश्न आहे, स्पर्धा परीक्षा तयारी करताना प्लॅन ए बरोबर बी ठेवायला हवा का? तसे असेल तर कशा पद्धतीने विचार करायचा? अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे सर तुम्ही. आता बघा, बऱ्याच वेळा प्लॅन ए प्लॅन बी आपण म्हणतो, पण ज्याचे प्रयत्न प्रामाणिक असतात, जसं ध्येय अचूक असतं आणि ज्याला आईवडिलांच्या डोळ्यातील अश्रू दिसतात, आईवडिलांची स्वप्न दिसतात, अशा विद्यार्थ्याने प्लॅन ए निश्चित करून जर एखादी एक्झाम क्रॅक करायचं जर ठरवलं, ठीक आहे, तर निश्चितपणाने तो त्या एक्झामला सामोरं जाऊ शकतो. आता ठीक आहे, असं आपण समजू प्लॅन ए जर MPSC एक्झाम असेल. बघा, चांगला प्रश्न विचारला वाळून साहेबांनी. सर्वांचा प्लॅन ए जर MPSC असेल, MPSCमध्ये ज्या PSI ST SOच्या एक्झाम असेल किंवा राज्यसेवा असेल, जर तो तुम्ही निश्चित केलेला असेल आणि त्याच्यामध्ये जर एक्झाम मागे पुढे होत असतील, परीक्षेचं वेळापत्रक निश्चित होत नसेल, त्याला वेळ लागत असेल, तर हे करत असताना प्लॅन बी म्हणजे कोणता? तर बाकीचे एक्झाम, सहसेवेच्या वगैरे ज्या क्लास 3च्या वगैरे एक्झाम आहेत, त्याच्यामध्ये तलाठी असेल, ते सहसेवेचे एक्झाम सांगितलेत, प्लॅन बी तो पण तयारी ठेवा. ठीक आहे, हरकत नाही, ती पण एक्झाम देऊ. आणि ती एक्झाम देत असताना परत आपण एक्झाम देत असताना प्लस क्लास 2 क्लास 1ची तयारी करू, हे सुद्धा आपण करू शकतो. मग बऱ्याच वेळा काय होतं, मुलं फक्त ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही जर MPSCची तयारी करत असाल तर MPSCचीच तयारी करा, पण त्या अनुषंगाने तुम्ही बाकीचे एक्झामसुद्धा या अनुषंगाने देऊ शकता. वाळून साहेबांनी अतिशय चांगला प्रश्न विचारला होता. सुनील सर म्हणतात, सर अतिशय सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहात. वास्तविक अशा प्रकारे मार्गदर्शन प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक आहे. धन्यवाद सर, आभारी आहे तुमचा मी. विजय अंधारे सर म्हणतात, लोकसंख्येनुसार जागा पण वाढायला हव्यात. अगदी बरोबर आहे साहेब, पण आता काय करणार आपण, प्रशासनाला समजलं पाहिजेत काही गोष्टी या. तर बऱ्याच वेळा आपण बघतो पोलीस प्रशासनावरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण आहे आत्ताच्या स्थितीमध्ये. 12-12 तास त्या ठिकाणी 2-2 ड्युट्या सलग करायला लागतात पोलिसांना सुद्धा. पोलीस भरती मोठ्या प्रमाणात करायलाच पाहिजे, या मताचा मी सुद्धा आहे. कारण काय झालं आहे, जर पोलीस भरतीचा प्रश्न, पोलीस भरतीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर 2018मध्ये पोलीस भरती झाली होती, म्हणजे 18, 19, 20, 21, आता 21 संपेल. 3 वर्ष झाली, या विद्यार्थ्यांनी करायचं काय, असा पण प्रश्न कधी कधी निर्माण होतो मनामध्ये. नैराश्य येते विद्यार्थ्यांना. नेमकी आपण 3-3, 4-4 वर्षाचा जर जुगार करतोय, आयुष्य वायाला घालवतोय, मुलं एजबार होत चालली, घरचे प्रश्न विचारतात, बाबा तू नेमकी करतो काय. पण त्या विद्यार्थ्यांनी नेमकी या प्रश्नाचं उत्तर तरी काय द्यायचं. आणि आपण प्रशासनाला दोष देऊन पण या स्थितीमध्ये चालणार नाही, कारण संकट आलेलं आहे आता आपल्या देशावर, जगावरती संकट आहे, राज्यावरती संकट आहे. मग आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आता निश्चितपणाने याचा विचार आता जे मुख्यमंत्री आहेत आपले उद्धवसाहेब ठाकरे याचा विचार करतील. ज्या विद्यार्थ्यांचं एजबार झालं आहे याच्यामध्ये निश्चितपणाने 1-2 वर्ष वगैरे त्यांना वय वाढवून देतील. ठीक आहे, ज्या काही याच्यामध्ये स्थितीलता करतील आणि भरती ही निश्चित होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, सर्वांना माझी विनंती आहे नम्रतेची, कोणीही निगेटिव्ह विचार न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आहे त्या एक्झामची तयारी करा. तुम्ही जे काही ठरवलं असेल तुमचं ध्येय, आणि त्या दिशेने वाटचाल करा. लोकसंख्येच्या प्रमाणात जागा वाढायला पाहिजेत, निश्चितपणे वाढायला पाहिजेत. ठीक आहे, परंतु आता शासनाने पण त्याचा थोडा विचार करून निश्चितपणाने ग्रामीण भागातील, शहरी भागातील सर्व तरुणांचा विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने जागा जाहीर केल्या पाहिजेत. अगदी बरोबर प्रश्न आहे सर तुमचा. आपण नेमकी, वाळून साहेब प्रश्न विचारतात, आपण नेमकी काही पुस्तके रेफर कराल, विद्यार्थ्यांना वाचायला हवी अशा पुस्तकांची काही नावे अवश्य सांगावीत. आता सर अगदी बरोबर आहे, पण बघा, जर आपण विचार केला, आता प्रत्येक एक्झामसाठी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत. जर कंबाईनसाठी सांगायचं झालं, MPSCसाठी, जर MPSCची जी प्रीची परीक्षा आहे, आता प्री म्हणजे पूर्व परीक्षा जी 100 मार्काची असते, PSI ST आणि SOसाठी, त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे पूर्वपरीक्षा 100 मार्काची असते. ठीक आहे, आता कॉमन जास्त करून विद्यार्थी त्याची तयारी करतात. तर यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, ठीक आहे, अंकगणित, बुद्धिमत्ता, हे विषय त्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेले आहेत. पण मी तुम्हाला सांगू शकतो, जर आपण 100 मार्काचं डिवायडेशन करायचं ठरलं तर इतिहास हा विषय आहे.
MPSC कंबाईंडमध्ये पूर्वपरीक्षेसाठी. तर त्यामध्ये 15 प्रश्न विचारले जातात विद्यार्थ्यांना. ठीक आहे. तर बऱ्याच वेळा या ठिकाणी महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, त्यासाठी गाठळ सरांचं पुस्तक मुलं रेफर करतात. तर पाहिजे असेल तर तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता मार्केटमधून. ठीक आहे. गाठळ सरांचं पुस्तक आहे. त्याचबरोबर आधुनिक भारतासाठी इतिहासाचं 5वी, 8वी आणि 9वी स्टेट बोर्डाचं पुस्तक पण त्या ठिकाणी उपयुक्त ठरतं. ठीक आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासासाठी 11वी स्टेट बोर्डाचं पुस्तक त्या ठिकाणी गरजेचं ठरणार आहे. मग अशी काही पुस्तकं म्हणजे बरंचसं स्टेट बोर्डाच्या पुस्तकामधून सुद्धा बरीचशी माहिती त्या ठिकाणी आपली कंप्लीट होते. मग आधुनिक महाराष्ट्रासाठी गाठाळ सरांचं पुस्तक निश्चितपणाने मुलांनी रेफर करावं. इतिहासाला 15 प्रश्न असतात PSIच्या प्रीच्या एक्झाममध्ये कंबाईंड वगैरे. भूगोलासाठी सुद्धा 15 प्रश्न असतात. यामध्ये या 15 प्रश्नाचं 8 ते 10 प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावरती असतात, या 15 प्रश्नापैकी भूगोलामध्ये. ठीक आहे. मग त्यामध्ये बऱ्याच वेळा महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सौदी सरांचं पुस्तक मुलं रेफर करतात. ठीक आहे. त्याचबरोबर भारत जग त्यावरती 5 ते 7 प्रश्न असतात. मग ते स्टेट बोर्डामधून वगैरे ते कव्हर होऊन जाऊ शकतं. ठीक आहे. जर आपण राज्यशास्त्राचा विचार केला तर 10 प्रश्न या राज्यशास्त्रावरती विचारले जातात कंबाईंडच्या पूर्वपरीक्षेमध्ये. हे 10 प्रश्न कसे कव्हर करायचे तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे त्यासाठी. रंजन कोळंबे सरांचं भगीरथ प्रकाशन चांगल्या प्रकारचं पुस्तक आहे. आज मुलं इकॉनॉमिक्ससाठी वगैरे हे पुस्तक रेफर करतात. आता बरीच मुलं पूर्वपरीक्षेसाठी जी आता पूर्वपरीक्षा PSI आहे, SOची आहे, त्यामध्ये पूर्वपरीक्षेसाठी M लक्ष्मीकांत वाचतात. तर M लक्ष्मीकांत वाचायची गरज नाही. M लक्ष्मीकांत हे मुख्य परीक्षेसाठी वाचलं पाहिजे. ठीक आहे. तर तुम्हाला पूर्वपरीक्षेची तयारी करत असाल तर रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून ते कव्हर होऊ शकतं. ठीक आहे. आणि 50 ते 60 प्रश्न हे मुख्य परीक्षेला असतात त्याच्यामध्ये, राज्यसेवेमध्ये. त्यामुळे तुम्ही रंजन कोळंबे सरांचं जरी पुस्तक वाचलं तर ते राज्यशास्त्र त्या ठिकाणी क्लिअर होऊ शकतं. 10 प्रश्न. अर्थशास्त्रासाठी 15 प्रश्न असतात. त्यामध्ये रंजन कोळंबे सरांचं पुस्तक बेटर ठरतं. किंवा 11वी स्टेट बोर्ड असेल, नवीन शासकीय योजना असेल, ही पुस्तकं त्या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहेत. सामान्य ज्ञानाचा जर विचार केला तर 5वी ते 10वीची जी स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत ती अतिशय उत्कृष्ट पुस्तकं आहेत. ठीक आहे. किंवा बसने सरांची पुस्तकं असतील काही, हे अशी पुस्तकंसुद्धा आपण रेफर करू शकतो. म्हणून क्रमिक पुस्तकं जर MPSC राज्यसेवा द्यायची असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्डाची पुस्तकं रेफर करायला पाहिजे. UPSCची तयारी करत असतील विद्यार्थी तर त्यांनी NCERT वगैरे हे बुक्स रेफर करणं गरजेचं आहे. ठीक आहे. चालू घडामोडीची तयारी करण्यासाठी त्या ठिकाणी पृथ्वीची परिक्रमा आहे. ठीक आहे. किंवा न्यूजपेपर असतील, अभिनव इयरबुक असेल, देवा जाधवर सर आहेत, राजेश भराटे सर, यांची चांगली पुस्तकं आहेत मार्केटमध्ये. ती पुस्तकं रेफर करून निश्चितपणाने आपण यश त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो. ठीक आहे. अंकगणित बुद्धिमत्तेसाठी क्रमिक पुस्तकं रेफर करा. किंवा राणे सर असतील. ठीक आहे. बाकीची पण पुस्तकं आहेत, पंढरीनाथ राणे किंवा कोकिळा प्रकाशन आहे. अशा पुस्तकं जर तुम्ही रेफर केली तर त्यामध्ये यश ठरेल. आणि तात्यांचा ठोकळासुद्धा PSI SOच्या पूर्वपरीक्षेसाठी त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा गाजलेला आहे ठोकळा एकनाथ तात्यांचा. हा सुद्धा तुम्ही रेफर करू शकता निश्चितपणाने. आणि पोलीस भरतीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी मराठी ग्रामरसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. मराठी ग्रामरसाठी. गणितासाठी कोकिळा वगैरे जर रेफर केलं. ठीक आहे. आणि सामान्य ज्ञानचं किंवा एकनाथ तात्या पोलीस भरतीचा जर ठोकळा जरी घेतला पोलीस भरतीसाठी, चालू घडामोडी वगैरे असं कॉमन जरी तयारी केली तर निश्चितपणाने, किंवा नोबल सराव संच वगैरे वापरले तर त्या ठिकाणी यश निश्चित मिळू शकतं. तर अशा पद्धतीने सरांचा प्रश्न होता. तर या पद्धतीने जर गेलं तर निश्चितपणाने सर पुस्तकांची नावं सांगितली तर ओके, ठीक आहे, हरकत नाही. ओके. सरांनी MPSCसाठी कोणत्या लेखकांची पुस्तके, ठीक आहे सर, आत्ताच सांगितलं मी जस्ट याच्यामध्ये. त्या परिस्थितीला सामोरं जाऊन सकारात्मक आपल्या ठायी पाल संबंधी फार मोलाचा संदेश आपण दिला. धन्यवाद साहेब, थँक्यू. रामदास पुजारी सर म्हणत आहेत, स्पर्धा परीक्षा या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या संधी उपलब्ध करून देत आहेत. अभ्यासातील सातत्य तसे प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करत आपण निश्चितपणे स्पर्धा परीक्षेत यशस्वी. अगदी बरोबर आहे साहेब. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. जागा किती निघल्या त्यापेक्षा मला एक जागा पाहिजे आणि त्यासाठी जर संघर्ष केला तर निश्चितपणाने त्या ठिकाणी यश मिळणार आहे. आपल्या अकॅडमीचा स्पर्धा परीक्षेत बाबतीत प्रवास कसा वाटतो? ओके सर, 14 ऑगस्ट 2016ला आपल्या गगन भरारी अकॅडमीची स्थापना झाली आणि आजवर शेकडो विद्यार्थी आपले त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. इंडियन आर्मी असेल, महाराष्ट्र पोलीस असेल, किंवा काही क्लास 1 क्लास 2च्या काही एक्झाम आहेत त्याच्यामध्ये आज निश्चितपणाने देशाच्या सीमेवरती सज्ज आहेत. मग याचा अभिमान वाटतो सर. एक छोटंसं रोपटं राजगुरुनगर पुणे या ठिकाणी आम्ही लावण्याचा प्रयत्न केला होता, पण आज त्याचं वटवृक्षामध्ये
रूपांतर झालं आहे हे सर्वांच्या मार्गदर्शनाने शक्य झालं. आजही 400-500 विद्यार्थी अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. वेगवेगळ्या फॅकल्टी आहेत आमच्याकडे, MPSC वगैरे, MPSC असेल, पोलीस भरती असेल, इंडियन आर्मी असेल. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या शेड्यूलमध्ये अकॅडमीचं कामकाज चालतं. त्यामध्ये वेगवेगळ्या बॅचेस असतात. सकाळी 7 ते 9 ग्राउंड असतं, संध्याकाळी 5 ते 7 ग्राउंड असतं. म्हणजे शेड्यूल ठरलं आहे. परंतु आता कोरोना सदृश्य स्थितीमुळे आपण सध्या ऑफलाईन शेड्यूल सध्या ऑफ ठेवलं आहे. 1 जूनपासून त्या ठिकाणी ऑनलाईन बॅच आपण सुरू करतो आहे. आणि या स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याकडे ऑनलाईन प्रवेश आता सुरू झालेले सर. धन्यवाद. चांगल्या पद्धतीचा स्टाफ आहे आपल्याकडे. अनिल शिंदे आहेत, विजय आधारे सर आहेत. ओके. रोजचे पेपर वाचन, TV वरील बातम्या ऐकणे हेही खूप गरजेचं आहे. हां, बरोबर आहे सर. पण आता काय झालं आहे, TVचा फार व्यतिरेक झाला. एकच बातमी रिपीट हॅम्परिंग मोठ्या प्रमाणात होते. लिमिटेशन जर ठेवलं तर काही न्यूज जर आपण ठराविक न्यूज जर आपण बघितल्या तर त्यामधून बरंचसं आपलं अभ्यास याचा दृष्टिकोन, आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी, चालू घडामोडीचा भाग आपला त्यामधून कव्हर होऊ शकतो. किंवा न्यूजपेपर असतील आपले, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स असेल किंवा दी हिंदू नावाचं वृत्तपत्र आहे. यामधून जर आपण व्यवस्थित वाचलं, याला जर अंडरलाईन करून जर त्याचे सुद्धा पॉईंट जर काढले तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण चालू घडामोडीची व्याप्ती खूप मोठी आहे. चालू घडामोडी हा विषय कुठल्याच पुस्तकामध्ये बंदिस्त होत नाही. त्यामुळे आपण जर व्यवस्थितपणे चालू घडामोडीच्या डेली नोट्स जर काढल्या तर ते निश्चितपणाने ते विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहे. अशा पद्धतीने सुद्धा विद्यार्थी त्याचं स्टडी करू शकतात. अगदी चांगला प्रश्न विचारला पुजारी साहेब तुम्ही. ओके. निमशे सर आहेत. ओके सर. प्री आणि मेन्स एक्झाम असतात का? हो, नक्की, निश्चितपणाने असतं सर. पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी मुख्य परीक्षा देऊ शकता. ठीक आहे. मग पूर्वपरीक्षेला जर चांगल्या पद्धतीने, आता काय झालं आहे, पूर्वपरीक्षेचा जर चांगल्या पद्धतीने स्टडी केला तर निश्चितपणाने जे आता तुम्हाला मी सांगितलं आहे प्लॅटफॉर्म, त्याचं कशा पद्धतीने जायचं, कोणकोणते विषय त्याच्यामध्ये आहेत, महाराष्ट्र स्टेट बोर्डाची पुस्तकं रेफर करायची, बाकीची पुस्तकं रेफर करायची. तरी सगळी पुस्तकं चांगल्या पद्धतीने रेफर केली तर निश्चितपणाने तुम्ही त्या एक्झामला सहजासहजी सामोरं जाऊ शकता. प्री एक्झाम म्हणजे पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी मुख्य परीक्षा देता येते. आणि त्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे. तयारी तुम्ही आधीपासून करू शकता. 10वी नंतर 12वी नंतर तुम्ही MPSC एक्झामची तयारी करू शकता. परंतु तुम्हाला त्या ठिकाणी जी पात्रता आहे ती ग्रॅज्युएशन आहे. तुम्ही कोणत्या फॅकल्टीमधून या, काय फरक पडत नाही. YCMमधून या, रेग्युलर याच्या विद्यापीठामधून डिग्री पूर्ण करा, हरकत नाही. ओके. खूप अप्रतिम संवाद सर. आपले मार्गदर्शन नक्कीच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी राहील. आभारी आहे सर तुमच्यामुळेच हे शक्य झालं. आणि गगन भरारी अकॅडमीला शुभेच्छा. ओके. तर अशा पद्धतीने काही महत्त्वाचे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज बेधडक महाराष्ट्र या फेसबुक पेजच्या माध्यमातून आमचे मित्र, लेखक, कवी, चित्रपटाचे गीतकार, ज्यांनी खरडा नावाचा जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये गीताचं लेखन केलं, किंवा त्यांना अजून आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्त झालेला आहे या फेसबुक बेधडक महाराष्ट्र या फेसबुक पेजला. तर अशा प्रकारे सरांचं खूप मोठं कार्य आहे. ते गायनाचं काम करतात आणि या फेसबुक पेजच्या माध्यमातून त्यांनी नवीन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कला, क्रीडा, वाङ्मय, सांस्कृतिक या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांना सर इन्व्हाइट करत असतात, बोलवत असतात आणि त्यांचे विचार व्यक्त करण्याची संधी देत असतात. तर सर्वप्रथम मी अरुण वाळून सरांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर दुधाळे सर असतील, सर्वच यांच्यामुळे मला हे शक्य झालं. सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. बाहेर कोरोनाचं सावट आहे. या स्थितीला सर्वांनी घरी राहा, शासनाला, प्रशासनाला सहकार्य करा. विद्यार्थी मित्रांनी घरामध्ये राहा, एक्झाम दृष्टिकोन समोर ठेवा आणि येणाऱ्या एक्झामला सामोरं जा. यश निश्चितपणाने तुमची वाट बघताय. धन्यवाद. पुन्हा एकदा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल बेधडक महाराष्ट्र पेजचे अरुण वाळून साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.